दुसऱ्या दिवशीच मी आणि शोण हस्तिनापुराहून निघालो. प्रवास बराच लांबचा होता म्हणून आम्ही 2 पांढरे तरतरीत घोडे घेतले होते. आम्हा दोघांनाही आता अश्वारोहणाची चांगली सवय झाली होती. मला तर सर्व प्राण्यांत अश्व हा प्राणी फारच आवडत होता. तो कधीच खाली बसत नाही. झोपताना सुद्धा फक्त उभ्या उभ्याच तो एका पायाचा खूर मुडपून झोपतो. अश्वांच्या सर्व सवयींचा मी बारकाईनं अभ्यास केला होता. कितीही नाठाळ असो त्याला कसं ताळ्यावर आणावं हे आता मला चांगलं अवगत झालं होतं. शिवाय आमचा तो पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय होता. प्रत्येकानं आपल्या व्यवसायात प्रवीण असलंच पाहिजे. संजयकाकांनी सारथी म्हणून केलेला हा उपदेश मी कसा विसरू शकलो असतो. आम्ही हस्तिनापुराच्या सीमेबाहेर पडलो. ते दिवस वसंत ऋतूचे होते. आजूबाजूचा सारा परिसर निरनिराळ्या रंगांच्या फुलांनी नुसता नटलेला होता. बाव्याची ब्राड लहान लहान पिवळ्या फुलांनी जर्द झाली होती. खैराची झाडं तांबडसर फुलांनी डवरली होती. अंजनीची झुडपं निळ्या फुलांनी शोभिवंत दिसत होती. त्या सगळ्या झाडांवर निसादिवतेची झालेली कृपादृष्टी पाहून पळसाला फारच राग आला असावा. त्याचं सगळं अंग रक्तवर्णी तांबड्या फुलांनी फुललेलं होतं. सगळ्या झाडांत तो त्यामुळे एकटाच उठून दिसत होता. त्या सगळ्या फुलांचा मिळून एक संमिश्र सुवास आसमंतात दरवळत होता. शेण, क्रवच, भारद्वाज, कोकिळ, कपोत अशा निरनिराळ्या पक्ष्यांचा हा संमेलनाचाच काळ होता. आपणाला माहीत असलेली सगळी गाणी ते उंच स्वरात म्हणत होते. वसंत. वसंत म्हणजे निसर्गदेवतेची मुक्त रंगपंचमी. वसंत म्हणजे सप्तस्वरांचा एकमेकांच्या हातांत हात घालून उभा राहिलेल्या खेळगड्यांचा हुतुतूचा संच. बसंत म्हणजे निसादिवतेच्या तलम वस्त्राचा काळाच्या कुंपणात मध्येच अडकलेला एक सर्वात देखणा धागा. की वर्षाऋतूत खोडकर पावसानं सतत आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळे हसतेवेळी इकडे तिकडे पाय झटकताना पडलेला तिच्या पायातला तो मंजूळ पैंजण. छे, कशानंच त्याचं वर्णन करता येत नाही. वसंत म्हणजे वसंत. आम्ही ती निसर्गदेवतेची मनोहर रूपा पाहत आमचा प्रवास मजेत करीत होतो. रात्र पडताच जवळच्या नगरात मुक्काम करीत होतो. असे 8 दिवस गेले. अनेक नद्या आणि पर्वत ओलांडून आम्ही 9व्या दिवशी प्रयागला आलो. प्रयाग. इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होता. इथून चंपानगरी आता केवळ काही योजनं दूर राहिली होती. संगमावर जावं आणि ते 3 नद्यांचं मिलन एकदा पाहून यावं म्हणून नगरात प्रवेश करताच आम्ही आमचे अश्व संगमाकडं वळविले. वेळ संध्याकाळची होती. आम्ही संगमावर आलो. मथुरेच्या बाजूनं यमुना येत होती. कांपिल्यनगराच्या बाजूनं गंगा प्रवेशत होती. अयोध्येच्या बाजूनं सरस्वती धावत होती. तिघींच्या पाण्याचे 3 वेगवेगळे ओघ स्पष्ट दिसत होते. गंगेचं पाणी पांढरं शुभ्र, यमुनेचं पाणी काळसर, तर सरस्वतीचं तांबडसर. 3 भिन्न भिन्न स्थायीभाव असूनही त्या तिघी एकमेकींच्या हातांत हात घालून सागराला मिळायला चालल्या होत्या, तेही पुढं गंगा हे एकच सुटसुटीत नाव स्वीकारून. तो त्रिकोणी संगम पाहताना माझ्या मनात एक विचित्र विचार चमकून गेला. या नद्यांना जे निसर्गानं शिकवलं ते माणसांना शिकवायला तो कसं काय विसरला? माणसाने जातीचे आणि उच्चनीचतेचे खोट्या कल्पनांचे ओघ एकमेकांविरुद्ध का वळवावेत? कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार हे ओघ? काय निघणार आहे या भेदांच्या भगदाडांतून? विनाशच की नाही? एकमेकांना समजावून घेऊन मानव हातांत हात घालून आपल्या सगळ्या ओघांचा एकच प्रवाह करील तर? पण ते शक्य नाही. कारण नद्या या नद्या असतात आणि माणसे ही माणसे असतात. आपल्या मूर्खपणानं आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा. मी त्या 3ही नद्यांचं एकत्र झालेलं ओंजळभर पाणी घेतलं आणि त्याचं अर्घ्य सूर्यदेवांना देत मनोमन म्हणालो, देवन, या 3 नद्यांच्या अंगी आहे ती सहनशक्ती मला द्या. इतरांना नीट समजावून घेण्याची बुद्धी मला द्या. अहंकाराचा स्पर्शसुद्धा माझ्या मनाला कधी होऊ नये. अश्वांना पाणी पाजून आम्ही नगरात येण्यासाठी वळलो. अश्वांचे वेग हातांत घेऊन आम्ही चाललो होतो. काही स्त्रिया पाणी घेऊन नगराकडं परत जात होत्या. मी पश्चिम क्षितिजाकडं पाहत चाललो होतो. एवढ्यात शोणाच्या अश्वानं पाणी घेऊन परतणाऱ्या पुढ्यातील एका स्त्रीच्या मानेला मागून आपले फुरफुरणारे ओठ लावले. त्यांच्या थंडगार अशा स्पर्शानं ती स्त्री घाबरली. किंकाळी फोडीत तिनं डोक्यावरचा घाळ सरळ फेकून दिला. तो घाळ माझ्या पायांत पडला आणि फुटला. माझं उत्तरीय भिजलं. ती स्त्री घाबरून गेली होती. माझ्याकडं पाहताच तर ती अधिकच गोंधळून गेली. क्षणभर आपल्या पापण्यांची तिनं मजेदार फडफड केली आणि मग आपल्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरत ती खाली मान घालून स्तब्ध उभी राहिली. घड्यातील पाणी तिच्या अंगावरही सांडलं होतं.
त्यामुळं जागजागी तिचं वस्त्र तिच्या अंगाला चिकटलं होतं. संगमावरून येणाऱ्या वायुलहरींबरोबर तिच्या केसांतील 4-6 बटा मुक्तपणे इकडं तिकडं भुरभुर उडत होत्या. बरेचसे केश पाण्यामुळं गालांना चिकटले होते. तिचा रंग केवड्यासारखा पिवळाधमक होता. मी पाहिलेली ती सर्वात पहिली सुंदर स्त्री होती. वादळी वाऱ्यात आपल्या घरट्यात अंग चोरून बसणाऱ्या पक्षिणीसारखी अंग सावरून ती उभी होती. मी शोणाला काहीतरी बोलणार होतो तेवढ्यात तिच्या मैत्रिणींपैकी एक पुढं होत वाकून म्हणाली, महाराज, क्षमा असावी. हिच्या धांदरटपणामुळं आपली वस्त्र भिजली. मी महाराज आहे म्हणून कोणी सांगितलं? मी कर्ण आहे. माझ्या भावाच्या या शोणाच्या धांदरटपणामुळे तुमचा घाव फुटला यासाठी मीच तुमची क्षमा मागायला पाहिजे. मी म्हणालो, नाही, पण आपण तर महाराजांसारखे दिसता. ती गोंधळून म्हणाली, नाही, मी सूतपुत्र कर्ण आहे. चंपानगरीच्या अधिरथांचा ज्येष्ठ पुत्र. सूतपुत्र? मग ही सुद्धा सूतकन्या आहे. ती त्या सुंदर स्त्रीला दंडाला धरून पुढं ओढीत म्हणाली, सूतकन्या? मी आश्चर्यानं विचारलं, कारण आमच्या कुलात असलं सौंदर्य असणं कसं शक्य होतं? होय, या प्रयागातील सर्वश्रेष्ठ सारथी सत्यसेन यांची बहीण वृषाली. मी तिच्याकडं पाहिलं. तिनं अजूनही आपलं मुख काही वर उचललंच नव्हतं. रात्रंदिवस युद्धशालेत शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या रांगड्या माणसाला स्त्रीविषयी तसं काहीच सांगता आलं नसतं, पण तिला पाहिल्यावर मात्र मला प्रकर्षानं वाटलं की स्त्री म्हणजे विश्वकत्याने आपल्या पहिल्याच साखरझोपेच्या वेळी टाकलेला एक हळुवार निश्वास असावा. सूर्यदेवांनी आकाशात गुलाबी रंगाचा घडाच फोडला होता. कशाला आनंदित झाले होते ते एवढे? त्या गुलाबी रंगाची ती स्वैर उधळपट्टी पाहत मी शोणाला म्हणालो, शोण, चल, वेळ होतो आहे. निघण्यापूर्वी सहज चाळा म्हणून मी त्या फुटलेल्या घड्यातील एक खापराचा तुकडा उचलून घेतला. दुसऱ्या दिवशी आमचे अश्व चंपानगरीच्या सीमेत घुसले. नगराबाहेरच ते विशाल पठार आलं. माझ्या मनाच्या वारुळातून त्याच्या दर्शनानं आठवणींच्या मुंग्या इकडंतिकडं नाचू लागल्या. 6 वर्षापूर्वी याच पठारावर माझी एका माजलेल्या खोंडाशी जुंपली होती. त्यावेळी मी मूर्छित पडलो होतो. आता तसलाच एखादा खोंड माझ्यासमोर उभा राहिला असता तर माझी खात्री होती की माझ्या पोष्ट हातांनी त्याला मी असा काही रोखून धरला असता की एक तसूरभरही इकडंतिकडं हलू दिला नसता. पर्णकुटीच्या दारात आलो. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राधामाता पर्णकुटीबाहेर आली. आम्हाला पाहताच तिची चर्या आनंदानं नुसती उजळून निघाली. तिच्या सर्वच हालचाली गडबडीत सुरू झाल्या. चटकन आत जाऊन तिनं थोडे रसरसते अंगार एका थाळीतून आणले. मी उंबरठ्यावर राहूनच तिला विचारलं, जाताना एक चांदीची पेटी दिली होतीस. आता हे अंगार कशाला आणलेस? काही न बोलताच तिनं हातातील मिरच्यांची मुठं त्या अंगारांवर मोकळी केली. थाळी आमच्या भोवती फिरविली. मिरचीच्या उग्र धुराचा शोणाला ठसका लागला. तिनं ती थाळी बाहेर लांब नेऊन ओतली. 5 वर्षांनंतर मी माझ्या पर्णकुटीत पाऊल टाकलं, पण आज जाताना दाराच्या महिरपीला मस्तक धाडकन आदळलं. किती उंच झालास रे कर्णा? राधामाता कौतुकानं म्हणाली. अन्ह, कर्णा नव्हे, वसू. मी तिच्या पायांना हात लावून म्हणालो. तिनं झटकन उठवून मला छातीशी कवटाळलं. कानांतील कुंडलांना हात लावून ती वारंवार चाचपून पाहिली. तिच्या डोळ्यांत अश्रुबिंदू तरळले. शेवटी अंशुकाचा शेव आपल्या डोळ्यांना लावताना तिनं मला विचारलंच, गंगेच्या पाण्यात नाही ना कधी गेलास? ते आता शोणालाच विचार सगळं. मी तिच्या पायांवर माझं मस्तक ठेवलं. माझ्या जीवनातील तेच एक सर्वात पवित्र प्रयाग होतं. तीच माझी गंगा, यमुना आणि सरस्वती होती. माझी पर्णकुटी हेच माझं मंदिर होतं. 15 दिवस चंपानगरीत राहून आम्ही हस्तिनापुराला परत आलो. पण युद्धशालेत चिटपाखरूसुद्धा नव्हतं. सगळं कसं शांत पण उजाड वाटत होतं. वास्तविक या वेळी इथं युद्धशालेत शस्त्रांचा खणखणाट चालू असायचा. मग आजच हे असं का? राजनगरीत एखादी अनिष्ट घटना तर घडली नसेल? शंकेचं कासव वारंवार आपली मान बाहेर काढू लागलं. आम्ही अश्वशालेत घोडे बांधले. आता राजवाड्यावर गेल्याशिवाय या सगळ्या शांततेचं रहस्य उकलणार नाही या विचारात मी होतो. इतक्यात महाद्वारातून अश्वत्थामा आत आलेला मी पाहिला. आमच्याजवळ तो येताच मी त्याला पहिला प्रश्न विचारला, अश्वत्थाम, आज ही सगळी युद्धशाला अशी थंड का? सगळे योद्धे नगराबाहेर गेलेत. त्यानं उत्तर दिलं, कशाला? स्पर्धेचा आखाडा तयार करायला. स्पर्धा? कसल्या स्पर्धा? सर्व योद्ध्यांच्या, सर्व शस्त्रांच्या. इथल्या शिक्षणातली शेवटची कसोटी. यात जो सर्वश्रेष्ठ ठरेल त्याला सगळं हस्तिनापूर अजिंक्य वीर म्हणून मान देईल. राजमाता त्याला कुंकुमतिलक लावतील.
नगरजन वाजत गाजत हत्तीवरून त्याची मिरवणूक काढतील. केव्हा होणार या स्पर्धा? मी औत्सुक्यानं विचारलं. येत्या वासंतिक पौर्णिमेला. आजच अमात्य वृषवर्मांनी सगळ्या देशांच्या राजांना तशी आमंत्रणं पाठविली आहेत. हा युद्धशालेचा आखाडा फारच अपुरा पडेल म्हणून नगराबाहेर एक भव्य आखाडा तयार करायचं चाललं आहे. गेले 15 दिवस सगळे तिकडच आहेत. रात्रंदिवस अविश्रांत खपत आहेत. स्पर्धा केवळ 8च दिवसांनी. आता गुणावगुणांची खरी कसोटी लागेल. स्पर्धा म्हणजे गुणावगुणांचं मूल्यमापन करणारी तुला. ठीक आहे. आता या हस्तिनापुराला कळून येईल की कोण कोण आणि कशा कशात निपुण आहेत. आत्ताच त्या गुरु द्रोणांच्या लाडक्या शिष्याचा, त्या अर्जुनाच्या खोट्या प्रतिष्ठेचा घाव त्या आखाड्यात ताडकन फुटेल. गुरु द्रोणांशिवाय या जगात दुसरं काही आहे याची त्याला जाणीव तरी आहे काय? स्पर्धेचा निःपक्षपाती न्यायाधीश त्याचं माप त्याच्या पदरात घालील. जिथं तिथं मी म्हणून पुढं मिरविणाऱ्या अर्जुना, आत्ताच तुला कळून येईल की लोकप्रियतेच्या ज्या सवंग भूमीवर तू उभा आहेस ती किती निसरडी आहे. गुरु द्रोणांच्या छायेत वाढलेल्या भूछत्रा, आत्ताच तुला कळून येईल की तुझ्या गुरुपेक्षा हजारो पटींनी माझा गुरु श्रेष्ठ आहे. माझं मन विचारांचं जाळं गुंफू लागलं. युद्धशालेत घडलेल्या आजवरच्या सर्व घटनांचा काळा धागा मनाच्या हाती होता. ही स्पर्धा झालीच पाहिजे. ते 8 दिवस मला 8 युगांसारखे वाटू लागले. कारण गेली 6 वर्ष त्या अर्जुनानं माझा मार्ग रोखून धरला होता. माझा एकट्याचाच नव्हे तर सर्वांचाच. त्यामुळे दुसऱ्याकडं लक्ष द्यायला सुद्धा गुरु द्रोणांना सवड मिळालेली नव्हती. कधीही त्यांनी त्याच्याशिवाय कुणाच्याही पाठीवरून मायेनं हात फिरविलेला नव्हता. 1 नाही, 2 नाही, चांगली 6 वर्ष त्यांनी उपेक्षेच्या अग्नीत माझ्या कोवळ्या मनाचे अंकुर अक्षरशः जाळून टाकले होते. माझ्या जागी दुसरा कोणीही असता तर हे हस्तिनापूर आणि या हस्तिनापुरातील आत्मप्रौढीची ही साचलेली सगळी डबकी यांवर लाथ मारून उद्वेगानं इथून केव्हाच चालता झाला असता. पण मोठ्या कष्टानं मी हे कढ आजवर पचविले होते. मला माहीत होतं की जगात भीक मागून काहीच मिळत नसतं. मला साफ विसरून गेलेल्या त्या गुरुशिष्यांना मी दाखवून देईन की अजून हस्तिनापुरात कर्ण जिवंत आहे. आत्ताच गुरु द्रोणांना कळून येईल की हिरा म्हणून त्यांनी प्रेमानं जवळ केलेला अर्जुन म्हणजे एक गारगोटीचा खडा आहे. कारण मीही शिष्य होतो. मलाही वाटत होतं की माझ्या पाठीवरून हात फिरवून कुणीतरी मलाही शिकवावं. मलाही वाटत होतं की माझ्या कौशल्याचं सुद्धा कुणीतरी कौतुक करावं. पण ते मला मिळालेलं नव्हतं. मला मिळाली होती ती घोर उपेक्षा. पण कधी कधी वाईटातूनच चांगलं निघतं, त्याप्रमाणे एक गोष्ट मात्र बरी झाली होती. या उपेक्षेतून मला तेजस्वी गुरु मिळाला होता. साक्षात सूर्यदेवांना मी गुरु केलं होतं. गेली 6 वर्ष सकाळच्या 4 घटका एकटाक मी त्यांच्याकडे पाहिलं होतं. गेलं अर्ध तप आपली सोनेरी बोटं त्यांनी मायेनं माझ्या पाठीवरून सातत्यानं फिरविली होती. जीवनाचं तेजस्वी तत्त्वज्ञान मुकपणं शिकविलं होतं. माझ्या हृदयाचा कुंभ आपल्या दिव्य तेजानं काठोकाठ भरून दिला होता. गुरुदेव, या स्पर्धेत यशस्वी झालो तर गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय द्यायला पाहिजे? या विश्वाचा कानाकोपरा उजळणाऱ्या तुमच्यासारख्या तेजाच्या निधीला मी पृथ्वीवरचा एक यःकश्चित सुपुत्र काय देऊ शकणार? देण्यासारखं माझं असं माझ्याकडं केवळ शरीरच आहे. ते तर मी तुमचा शिष्य झालो त्याच दिवशी तुमच्या स्वाधीन केलं आहे. आता तुमच्या शिष्याची गुरुदक्षिणा तुम्ही कुणाकडं मागणार? शोणाला घेऊन मी आणि अश्वत्थामा नगराबाहेरच्या त्या स्पर्धेच्या आखाड्यात आलो. सगळे शिष्य योद्धे तो आखाडा सुशोभित करण्यासाठी अविश्रांत खापत होते. आता जवळ सर्व तयारी झाली होती. किती भव्य होता तो आखाडा. 1 योजनाची जागा त्यानं गोलाकार व्यापलेली होती. प्रत्येक शस्त्रविभागासाठी मध्यभागी एक असा स्वतंत्र आखाडा होता. ते सगळे 13 पोट आखाडे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. पूर्वेकडच्या महाद्वाराच्या बाजूला गदा, खड्ग, भाला, चक्र, प्रास यांचे 5 आखाडे होते. पश्चिमेच्या बाजूला शतघ्नी, भ्रुशुंडी, तोमर, पट्टे आणि शूल यांचे 5 आखाडे होते. दक्षिणेकडं अश्वारोहण आणि गजारोहण यांसाठी भव्य पटांगणं होती. उत्तरेकडं मल्लांसाठी आणि द्वंद्वासाठी एक आखाडा होता. त्यांत ताक आणि चंदनी तेल यांत मळलेली मगधांच्या राज्यातून आणलेली निवडक तांबडी माती पसरलेली होती. आखाड्यावर कुठंही उभं राहून पाहिलं तरी बरोबर मध्ये दिसेल असा धनुर्विद्येचा भव्य पोट आखाडा दिसे. त्याच्यावर धनुर्धरासाठी 20 हात उंच आणि 20 हात लांब असा संगमरवरी दगडांचा चौथरा होता. त्याचे दगड निषाधांच्या राज्यातून मागविले होते.
त्या चौथऱ्यावर कौरवांचा त्रिकोणी भगवा ध्वज निळ्या आकाशाला थपडा देत उभा होता. या दगडी चौथऱ्यावर स्पर्धा संपेपर्यंत गुरुवर्य द्रोण पंचम म्हणून उभे राहणार होते. याच स्पर्धांत सर्वश्रेष्ठ ठरेल त्याच्या गळ्यात ते नीलकमलांची सुवर्णधाग्यात गुंफलेली, पुरुष उंचीची, मानाची गौरवमाला घालणार होते. सगळं नगर त्याची सजविलेल्या हत्तीवरून, अंबारीतून मिरवणूक काढणार होतं. राजमाता त्याला केशरी टिळा लावून आदरानं ओवाळणार होत्या. हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर म्हणून साऱ्या आर्यावर्तात तो मानानं मिरवणार होता, आदरला जाणार होता. त्या सर्व आखाड्यांभोवती प्रेक्षकांची गोलाकार जागा होती. पूर्वेकडील बाजूला राजकुलांतील लोकांसाठी उंच जागेवर प्रशस्त बैठकी तयार केल्या होत्या. त्यांच्या मध्यभागी पितामह भीष्मांचं भव्य आसन उभं होतं. त्याच्या उजव्या हाताला विदुरांचं आणि डाव्या हाताला महाराज धृतराष्ट्रांचं आसन होतं. त्या सर्व आसनांच्या डाव्या बाजूला एक प्रशस्त डेरा उभा केला होता. त्याला झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावले होते. त्या डेऱ्यात सर्व राजस्त्रिया बसणार होत्या. तो आखाडा पाहण्यासाठी नगरातील लोक आपली दैनंदिन कामं टाकून येत होते. तो भव्य आखाडा पाहून चकित होत होते. ते आपापसांत कुजबुजत, कुरुकुलातील एकाही राजाच्या कारकिर्दीत एवढा मोठा आखाडा एकाच वेळी भरविलेला ऐकिवात नाही. कोण पटकावणार सर्वश्रेष्ठ, अजिंक्य वीर म्हणून मानाचा तुरा? भीम, अर्जुन, दुर्योधन, दुःशासन? आम्ही परतणार होतो कारण 100 योजनांचा प्रवास करून आम्ही नुकतेच चंपानगरीहून आलो होतो. पण अश्वत्थामा म्हणाला, कर्णा, सगळ्या शिष्य योद्ध्यांनी हे पटांगण सजविण्यासाठी काही ना काही हातभार लावला आहे. तुम्ही दोघांनी काय केलं आहे? काय करायला पाहिजे सांग. आश्रमकुमार असल्यामुळं कामाची समविभागणी त्याच्या अंगवळणी पडली होती. तो मला तसा सोडणार नव्हता. तो विचारात पडला, कारण काही सांगावं असं काम आमच्यासाठी शिल्लकच नव्हतं. एक सेवक एका तलम वस्त्राची गुंडाळी काखोटीला मारून समोरून आत चालला होता. त्याला त्यानं बोलावलं आणि विचारलं, काय रे, काय आहे तुझ्या काखेत? आण ते इकडं. या दोघांना काहीतरी काम लावूया. त्याच्या काखेतील गुंडाळी अश्वत्थाम्यानं ओढून घेतली. तिची 2 टोकं हातांत धरून ती त्यानं सरळ केली. ते कौरवांचं राजचिन्ह होतं. एका तलम रेशमी वस्त्रावर जरीच्या सोनेरी धाग्यांनी विणलेलं. माझे डोळे आनंदानं चमकले. माझ्या हातांत ते राजचिन्ह देत अश्वत्थामा म्हणाला, कर्णा जा. हे राजचिन्ह मधल्या त्या दगडी चौथऱ्यावर उभ्या केलेल्या लाकडी बैठकीत बसवून ये. मी ते राजचिन्ह हातांत घेतलं आणि दगडी चौथऱ्यावर चढलो. लाकडी बैठकीत पूर्वेकडं तोंड करून ते मी बसविलं. मी बसविलेल्या त्या ऐटदार राजचिन्हाला शोणानं फुलांची एक माला घातली.